त्या ठिकाणीच आपण आता थांबायचं आहे। सगळ्यांना विनंती आहे, कृपया जागा कोणी सोडू नका। ज्या शिस्तीने आपण इथपर्यंत आलो आहे, सर्वांनी ती शिस्त पाळा। बांगलादेशात अराजकता माचली असून त्यात हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत। त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून हे अत्याचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतेही पाऊल उचललं जात नाहीये। या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं बीडी भालेकर हायस्कूलच्या मैदानाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चात आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे सहभागी झाले होते। देवयानी फरांदे यांनी काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्याकडे हे हल्ले थांबविण्याची मागणी केली आहे। सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान हे मोहम्मद युनूस आहे आणि त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जागतिक स्तरावरती मिळालेला आहे। आणि आज बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या होती, हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत, हिंदूंच्या संतांना जेलमध्ये टाकलं जात आहे, मंदिरांवरती हल्ले चढवले जात आहेत। तर सदर विषयाच्या बाबतीमध्ये मोहम्मद युनूस हे कुठली कारवाई करताना आपल्याला दिसत नाही आहे। एक तर त्यांनी शांततेचा त्यांना मिळालेला नोबेल पुरस्कार जो आहे हा त्यांनी जगाला परत करावा, नाहीतर बांगलादेश त्यांनी शांत करायला पाहिजे। नंबर 2, बांगलादेशमध्ये असलेला मानव अधिकार हे कुठल्याही पद्धतीने अजूनपर्यंत हस्तक्षेप करताना बांगलादेशमध्ये दिसत नाहीये। हिंदूंवरच्या हल्ले जे आहे हे थांबवण्यात येत नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक स्तरावरचे अनेक देश अजून देखील खूप मूग गिळून गप्प बसलेले आहेत। तर हा जन आक्रोश जो आहे हा कुठल्या पक्षाच्या माध्यमातून नाहीये, हा पूर्ण सकल हिंदू समाज जो आहे या देशामधला रस्त्यावरती उतरलेला आहे। ह्याचं महत्त्वाचं कारण आहे की बांगलादेशमधला हिंदू हा सुरक्षित नाहीये। बांगलादेश हा एके दिवशी भारताचा भाग राहिलेला आहे। धर्माच्या आधारावरती बांगलादेश या देशामधून वेगळा झाला, परंतु आज आपल्या देशामधल्या सगळे धर्मनीय जे आहेत हे सुरक्षित आहेत, परंतु बांगलादेशमधला जो हिंदू जो आहे आमचा सुरक्षित नाहीये। आणि त्यासाठी आज हे जन आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। हा आक्रोश मोर्चा आहे आणि ह्याच्या माध्यमातून बांगलादेशच्या पंतप्रधानांनी, काळजीवाहू पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून आपल्या केंद्र सरकारने काय हस्तक्षेप करावा, मोदींनी काय हस्तक्षेप करावा? मोदीजी तिथल्या पंतप्रधानांशी बोलतातच आहेत, परंतु जागतिक स्तरावरचा देखील दबाव ह्याच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे। मानव अधिकार जो आहे त्यांनी देखील जागतिक स्तरावरच्या त्यांनी देखील हस्तक्षेप करायला पाहिजे आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवायला पाहिजे। ही समस्त देशामधल्या हिंदू समाजाची मागणी। मोर्चात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।